अरे भाई काय ना काय ना मोबाईल पण फुटलाय का? ते ॲम्ब्युलन्सला फोन लाव ना. अरे मला घरचे सोबत पाहिजे का नको? त्याच्या घरचं बघू आपण काहीतरी. त्याच्याकडे बघ काय आहे का. मोबाईल पण फुटला. हा मोबाईल घे, मोबाईल ठेव. बाकी यश तीर्थेकर मराठी पोरगा रे. बघा कोणाचा नंबर आहे का? त्याच्या भावाचा नंबर आहे. हॅलो, हा बोला ना. ते यश तीर्थेकर कोण आहे तुमचा? भाऊ आहे तो इथे विक्रोळीला चक्करून पडलाय तो. कुठे आहे तो आता? विक्रोळीला गोदरेजच्या तिकडे आहे. अच्छा, गोदरेज. मला मी लोकेशन पाठवतो, तुम्ही या पटकन या. ओके ओके, पाठवा पाठवा लवकर. पाणी आहे का बॅगेत? दादा खेळ मांडला खेळ मांडला यश यश काय झालं माझ्या भावाला? चक्करवरून पडला तो वाटतं. किती वेळ झाला त्याला पडला? अर्धा तास झाला. अरे बापरे. नाही ना, आता काय त्याला त्रास नाही, अचानक पडला. कामावरती निघालेला तो, कामावरती येत होता. यश यश काय झाला? बस 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 लवकर बस. ठीक आहे भाऊ, हे तुमच्या भावाच्या खिशामध्ये आहे ना. ऍक्च्युली त्याने नंबर लिहून ठेवला होता, त्याच्यामुळे आम्ही पटकन तुम्हाला कॉल केला. तुझा मोबाईल पण फुटला. पण हल्ली काय होतं, आपण अँड्रॉइड मोबाईल वापरतो पण त्याची पासवर्ड आम्हाला माहित नाही. आणि बायनशीबाने तुमच्या भावाचा मोबाईल फुटला, त्याच्या पॅकेटमध्ये हे नंबर भेटले म्हणून मी तुम्हाला फोन केला. त्याच्यामुळे त्याचा आज जीव वाचला, नाहीतर आज तुमच्या हातातून तुमचा भाऊ गेला असता. नाही नाही, थँक्यू दादा, तुम्ही तेवढी मदत केली. नाही तेवढं माझ्या भावाला तुम्ही तेवढी मदत केली, नाहीतर ते लक्ष द्या. हा त्याला चक्कर आला म्हणून तो पडला असेल कदाचित, कारण की तो जॉब वरनं आत्ताच निघालाय. हा, जॉब वरनं निघाला. मला कॉल पण केलेला त्यांनी की मी निघालोय, आणि रस्त्यात तो मध्ये बेशुद्ध पडला. आणि नेमका तुम्ही देवासारखे आले आणि वाटवला. त्याच्यात नंबर नसताना तुमच्या भावाचा. नाही, हे खरं गोष्ट आहे. तो काय, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. ही व्हिडिओ काढण्यामध्ये एकच पर्पज आहे आमचा, की आजच्या जे टेक्नॉलॉजी युगामध्ये आपण जे एंटरटेनमेंट करतो, त्या मोबाईल कुठला काही झालं त्या इमर्जन्सी कॉन्टॅक्ट असतो. आम्ही ही व्हिडिओ काढण्यामागे आमचा एकच पर्पज आहे, की जर आपल्या लाईफ मध्ये जर एमर्जन्सी काय प्रॉब्लेम झाला तर आपल्या वॉलेटमध्ये, बॅगमध्ये, कुठे आपल्या खिशामध्ये, आज आपण एवढ्या वाढत्या धावपळीमध्ये आपण काम धंदा करतो, कुठे काय होईल सांगू शकत नाही. त्याच्यामुळे जर तुम्हाला पुढे तुमचं आयुष्य जर सुरू करत असेल तर तुम्ही खिशामध्ये, पॉकेटमध्ये किंवा वॉलेटमध्ये तुमचा इमर्जन्सी नंबर आपण नक्की देऊन ठेवा. कारण कसं आहे, आज हॉस्पिटलमध्ये ॲम्ब्युलन्सचा नंबर आहे, तुम्ही पोलीस स्टेशनला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. पण तुमच्या फॅमिलीमध्ये एखाद्या आज ह्या मुलांचा जर जीव गेला असता, पटकनच्या भावाला म्हणून वाचला, तर तुम्हाला ही जर व्हिडिओ आवडली तर नक्कीच शेअर करा आणि या व्हिडिओला नक्कीच पुढे फॉरवर्ड करा. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि आम्हाला खूप लाईक आणि व्ह्यूज द्या.